साल 1901 9 वर्षाचे लहान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या मोठ्या भावासोबत गोरेगावला जायला निघाले, जिथे त्यांचे वडील नोकरी करत होते. नवीन कपडे, मनामध्ये आनंद आणि रेल्वेचा तो पहिला प्रवास. खूप वेळ गेला पण वडील आले नाहीत. संध्याकाळची वेळ होती. 2 मुले स्टेशनवर वाट पाहत उभी आहेत हे बघून स्टेशन मास्तर त्यांच्या जवळ आला आणि त्यांना विचारू लागला, तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला कुठे जायचे आहे? बाबासाहेब म्हणाले, आम्ही महार आहोत. हे ऐकताच तो क्षणात बाजूला सरकला आणि हे सगळं स्टेशनच्या बाहेर उभे असणारे गाडीवाले बघत होते. ही लहान मुलं महार जातीची आहेत हे ऐकताच त्यांनी आपल्या गाडीमध्ये बसायला त्यांना नकार दिला. दुप्पट पैसे देतो म्हटल्यावर सुद्धा एकही गाडीवाला त्यांना गाडीमध्ये घेण्यासाठी तयार झाला नाही. शेवटी एक गाडीवाला तयार झाला, तेही एका अटीवर, तुम्ही गाडी हाकायची, मी गाडीमध्ये बसणार नाही, मी फक्त तुमच्या मागे मागे चालणार. तुमच्या स्पर्शामुळे मी अपवित्र व्हायला नकोय. ती काळ रात्र तर सरून गेली, पण ही घटना लहान भीमरावांच्या मनावरती खोलवर जखम करून गेली. आणि ह्याच जडणघडणीतून, याच वेदनेतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निर्माण झाले. ही घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या वेटिंग फॉर व्हिसा ह्या पुस्तकामध्ये लिहिली आहे. आणि अशाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यातील घटना पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.